खालापूर तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार पद्मा पाटील आणि सावरोली गणातून विश्वनाथ पाटील यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले। वडगाव गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याने राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शनच केल्याची चर्चा होती। खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागांसाठी निवडणूक होत आहे। राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून सर्वच जागांवर तगडे उमेदवार देऊन शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले। वडगाव गटात राष्ट्रवादीने जिल्हा सरचिटणीस सुरेश पाटील यांच्या पत्नी पद्मा पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर सावरोली गणातून पंचायत समितीसाठी ज्येष्ठ नेते शंकर नाना पाटील यांचे चिरंजीव विश्वनाथ पाटील यांना संधी दिली आहे। या उमेदवारांनी शनिवारी आपले अर्ज दाखल केले। वडगाव गटात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून तालुक्यातील सर्वात मोठी असलेली वडगाव ग्रामपंचायत गेली 15 वर्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे। त्यामुळे पद्मा पाटील यांच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पाहायला मिळते। विश्वनाथ पाटील यांनीही माडप ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून काम केले असून त्यांना राजकीय वारसा आहे। त्यांच्या रूपाने राष्ट्रवादीने तरुण उमेदवार दिला असून विश्वनाथ पाटील यांच्या मागे तरुणांची मोठी ताकद असल्याने वडगाव गटातील 3 जागांवर राष्ट्रवादीला विजयाची खात्री आहे। कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ आपल्या मागे आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असा दावा विश्वनाथ पाटील यांनी केलाय। आज मी पंचायत समितीचा अर्ज भरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शेका पक्ष, काँग्रेस आघाडीचा अर्ज भरला आहे। आमचा विजय निश्चित होईल असं आम्हाला वाटतंय। आमच्या बरोबर कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे। तर गेली 15 वर्षे जी आम्ही विकास कामे केली त्या बळावर निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त करत सुरेश पाटील यांनी प्रचाराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले। आघाडीतून जे आम्ही उमेदवारी निवडणूक लढवत आहोत, आम्ही जी 15 वर्ष जी विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावरच आजची येणारी ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत। 100% चांगला प्रतिसाद आहेत, म्हणून आज जे तुम्ही फॉर्म भरलेले लोक जे बघितलं त्याच्यावरूनच सिद्ध झालं आहे। आता ते निवडून कोण येणार ते विरोधकांना आता समजलेलंच आहे। वडगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आता रणनीती ठरवून आघाडीचे कार्यकर्ते जिद्दीने प्रचाराला सुरुवात करतील असे नरेश पाटील यांनी सांगितले। या आघाडीतर्फे या 3 उमेदवारांचे आज अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत। तालुक्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेची 3 जागा लढवत आहोत आणि 4 जागा पंचायत समितीच्या लढवत आहोत। शेतकरी कामगार पक्षाला 1 जिल्हा परिषदेची जागा, 3 पंचायत समितीची जागा आणि काँग्रेस पक्षाला 1 पंचायत समिती जागा, अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे। आता हे आज अर्ज भरलेत, उद्यापासून आमच्या प्रचाराची सर्व जी रणनीती आहे ती आजच ठरवून या विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेका पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने आणि जिद्दीने या विभागामध्ये प्रचाराला सुरुवात करतील आणि या विभागामध्ये निश्चितच यश मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करू। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।